हॅलो, मी डॉक्टर स्नेहल, तुमची कार्डियक रिहॅब स्पेशलिस्ट. बऱ्याचदा मला पेशंट्स विचारतात की ब्लॉकेजेस आहेत म्हणजे लगेच अँजिओप्लास्टी करायची गरज आहे का? तर जनरली एखाद दुसरं ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी ही लगेच करायची गरज नसते. डॉक्टर्स जनरली काय करतात की अँजिओप्लास्टी करतात, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस असले तर ते किती ब्लॉकेजेस आहेत, किती क्रिटिकल आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, रक्ताचा प्रवाह हा किती कमी झालाय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग ते ठरवतात की तुम्हाला अँजिओप्लास्टीची गरज आहे की नाही आहे. मी गेल्या 10 वर्षात असे अनेक पेशंट्स पाहिलेत ज्यांना 50 ते 60% ब्लॉकेजेस होते, पण तरी सुद्धा त्यांना डॉक्टर्सनी मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स सांगून त्यांना मॅनेज केलेलं आहे. ऍज अ रिहॅब स्पेशलिस्ट मी हे डेफिनेटली सांगू शकते, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि जर आपल्याला दिलेली औषधं आपण नीट व्यवस्थित घेतलीत तर आपण आपला हा जो डिझीज आहे हा खूप छान प्रकारे कंट्रोल आणि मॅनेज करू शकतो. तर ब्लॉकेजेस आहेत म्हणून घाबरून जाण्यात काहीच पॉइंट नाहीये. तर ब्लॉकेजेस काय आहेत, कुठे आहेत ह्याला समजून घ्या आणि न पॅनिक होता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अँजिओप्लास्टी करून घ्या.